नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. शेतकरी बंधूंनो, सोयाबीन हे खरीप हंगामातील प्रमुख तेलबिया पीक असून हे कमी कालावधीत येणारं द्विदल शेंगवर्गीय पीक आहे. आपल्या राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या प्रादेशिक विभागांमध्ये सोयाबीन प्रामुख्यानं घेतलं जातं. महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 40 ते 42 लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतलं जातं. यावर्षी देखील महाराष्ट्रातील शेतकरी सोयाबीन पिकाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतील अशी आशा आहे. त्या अनुषंगानं या पिकाची लागवड करण्यासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी, बियाणे आणि पेरणी, खत, पाणी आणि तण व्यवस्थापन इत्यादी पीक व्यवस्थापन विषयक घटकांची या कार्यक्रमात आज आपण आघारकर संशोधन संस्था पुणे येथील कृषी शास्त्रज्ञ श्री संतोष जायभाय यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. वसुंधरा वाहिनीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, सोयाबीन पिकाचं आर्थिक महत्त्व आणि उपयोगिता आपल्याला कशा प्रकारे सांगता येईल? आपणा सर्वांना माहीत आहे की सोयाबीन पीक जे आहे ते सर्वश्रुत आहे आणि सोयाबीनचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक पिकाचं जसं महत्त्व आहे त्याचप्रमाणे सोयाबीन पिकाचं देखील आर्थिक महत्त्व आहे किंवा त्याची उपयोगिता आहे. सोयाबीनच्या बियांमध्ये 18 ते 20% खाद्यतेल असते. त्याचप्रमाणे त्यामध्ये 38 ते 40% चांगल्या प्रकारची प्रथिने असतात. त्यामुळे पोषणाच्या दृष्टीने सोयाबीन हे जे पीक आहे ते महत्त्वाचे आहे. तसेच सोयाबीनपासून बनवली जाणारी जी सोया पेंड आहे ती पाळीव जनावरे आणि पशुपालन किंवा कुक्कुटपालन व्यवसायासाठी पौष्टिक आहार म्हणून उपयोगात आणले जाते. तसेच सोयाबीन हे पीक जे आहे ते पिकांच्या फेरपालटीमध्ये महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्याचा जो रोल आहे पिकांच्या फेरपालटीमध्ये तो महत्त्वपूर्ण आहे. सोयाबीनच्या पिकाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूंच्या गाठींद्वारे हेक्टरी 70 ते 80 किलो नत्र जमिनीमध्ये स्थिर होते. त्यामुळे त्यामुळे या पिकास लागणाऱ्या नत्रजन्य खतांवरील खर्च कमी येतो. अर्थातच शेतकरी बांधवांचा नत्रजन्य खतांवरचा जो खर्च आहे तो वाचतो. तसेच सोयाबीनच्या झाडांचा जो पालापाचोळा आहे तो जमिनीमध्ये पडतो आणि जमिनीमधील सेंद्रिय पदार्थांचे त्यामुळे प्रमाण वाढते. त्यामुळे सोयाबीन हे पीक जे आहे ते बेवड पीक म्हणून ओळखले जाते. तसेच सोयाबीनचा अन्नपदार्थांची निर्मिती तसेच औषध कंपन्या अनेक औद्योगिक उत्पादनांमध्ये वापर वाढत आहे. तसेच हे पीक जे आहे ते 90 ते 110 दिवसांमध्ये म्हणजे कमी कालावधीत तयार होणारे आणि कमीत कमी खर्चात येणारे पीक आहे आणि कमी कालावधीत येऊन जास्तीत जास्त उत्पादन देते. सर्वसाधारणतः याची सरासरी उत्पादन क्षमता 12 क्विंटल ते 15 क्विंटल प्रति एकरी अशा प्रमाणात आहे. तसेच सोयाबीन हे पीक जे आहे ते खरीप हंगामात येणारे पावसाळी पीक असल्यामुळे या पिकाला पाण्याची जी आवश्यकता असते ती कमी लागते. म्हणजे पावसाच्या पाण्यावर हे येणारे पावसाळी पीक आहे. तसेच या पिकामुळे खाद्यतेलासाठी आपल्या देशाचे जे इतर देशांवरती अवलंबित्व आहे ते कमी प्रमाणात होते. म्हणजेच हे जे पीक आहे ते अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे काम करते. म्हणजे जे खाद्यतेल आयात केले जाते इतर देशांकडून तर ते खाद्यतेलामध्ये सोयाबीन पिकामुळे आयात करण्यामध्ये फरक पडतो. अच्छा, अशा प्रकारे आपल्याला सोयाबीनचं महत्त्व सांगता येईल. अच्छा सर, सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये सातत्य नसल्याचं दिसतं किंवा कमी उत्पादन मिळतं, त्याची कारणं काय आहेत? आता आपण पाहतो की सोयाबीनच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येते. सोयाबीन या पिकाची प्रत्यक्षात उत्पादन क्षमता जरी 25 ते 38 क्विंटल प्रति हेक्टर अशा प्रमाणात जरी असली तरी शेतकरी बांधवांच्या शेतावरती किंवा सर्वसाधारणतः शेतकऱ्यांच्या शेतावरती प्रत्यक्षात उत्पादन मात्र 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्टर एवढेच येत असल्याचे आकडेवारून लक्षात येते. उत्पादनामध्ये ही अशा प्रकारची तफावत असण्याची काही कारणे आहेत. तर त्याचे आपण 2 प्रकारांमध्ये वर्गीकरण करूया. पहिला म्हणजे नैसर्गिक कारणे आणि दुसरं आहे व्यवस्थापनविषयक कारणे. तर नैसर्गिक कारणांमध्ये जर पाहायचं झालं तर असं बघता येईल की उशिरा मान्सूनचे आगमन. जसं की यावर्षी आपण पाहतो की मान्सून जो आहे तो खूप उशिरा आला आणि काही भागामध्ये आणखी शेतकरी बांधव पेरणीसाठी पावसाची वाट पाहत आहेत. तसेच खरीप हंगामात कमी पडणारा पाऊस किंवा पावसाचे असमान वितरण, काही भागामध्ये जास्त एक ठराविक दिवसांमध्ये जास्त पाऊस पडणे किंवा काही भागात पाऊस खूप कमी पडणे. तसेच पिकाच्या वाढीच्या काळामध्ये 2 पावसामध्ये जो कालखंड असतो म्हणजे ज्याला आपण कालावधी असे म्हणतो किंवा खंड म्हणतो किंवा दुष्काळ किंवा अतिवृष्टी आणि विशेषतः पीक तयार होत असताना म्हणजे काढणीसाठी पक्व होत असताना त्यावेळी जास्त पाऊस पडणे या घटकांचा नैसर्गिक कारणांमध्ये समावेश करता येईल. नंतर व्यवस्थापनविषयक कारणांमध्ये पाहायचं जर झालं तर दरवर्षी एकच पीक त्याच जमिनीमध्ये घेणे म्हणजे एकाच जमिनीवरती तेच पीक घेणे किंवा जमिनीची योग्य मशागत न करणे, शिफारशीप्रमाणे सेंद्रिय खतांचे किंवा रासायनिक खतांची मात्रा न देणे, तसेच बीज प्रक्रिया आणि योग्य रोपांची संख्या यांचा अभाव म्हणजे बीज प्रक्रियेचा अवलंब न करणे, तसेच अयोग्य पाणी आणि तणांचे व्यवस्थापन करणे, रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आणि त्यांच्या व्यवस्थापनाचा विषयीच्या ज्ञानाचा अभाव, तसेच आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब न करणे किंवा सुधारित जातींची लागवड न करणे
त्याचप्रमाणे काढणी पश्चात साठवणुकीच्या माहितीचा अभाव या घटकांचा व्यवस्थापन विषयक कारणांमध्ये समावेश करता येतो. अच्छा सर, सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी तसंच सुदृढ आणि निरोगी वाढ होण्यासाठी कशा प्रकारचं हवामान आवश्यक असतं? हो, आता सोयाबीन हे जर पीक पाहायला गेलं तर उष्ण तापमानास संवेदनशील असणारे पीक आहे आणि हे समशीतोष्ण हवामानात येणारे पीक आहे. तापमान जर 25°C ते 30°C पर्यंत असेल तर या सोयाबीनच्या बियांची जी उगवण आहे ती चांगली होते आणि रोपांची वाढ आहे ती निरोगी होते, म्हणजे त्यापासून निरोगी रोपे तयार होतात. तापमान जर 5°C खाली असेल किंवा 35°C पेक्षा जास्त असेल तर बियाण्याची उगवण होत नाही, म्हणजे बियाण्यांच्या उगवण शक्तीवरती विपरीत परिणाम होतो. अधिक तापमान आणि अधिक दमटपणा असा ज्यावेळेस असतो त्यावेळेस सोयाबीनच्या झाडांची वाढ जी आहे ते झपाट्याने होते, त्यामुळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. तसेच वार्षिक पर्जन्यमान जर 750 ते 1000 मिलीमीटर असे सारख्या प्रमाणात आणि निश्चित विखुरलेले असे प्रकारचे असेल तर सोयाबीन पीक चांगले येते. सोयाबीनच्या वाढीसाठी स्वच्छ सूर्यप्रकाश असणे आवश्यक असते. ढगाळ वातावरणामध्ये किडे आणि रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा प्रकारच्या हवामानात सोयाबीन हे पीक घेणं आवश्यक असतं. अच्छा सर, सोयाबीन पिकासाठी हवामान कुठल्या पद्धतीचं आवश्यक असतं याबाबत आपण सविस्तर सांगितलेलंच आहे. यानंतर सोयाबीनच्या लागवडीसाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते आणि तिची पूर्व मशागत कशा प्रकारे करावी? हो, हे दोन्ही भाग आपण एकत्रच पाहूया. सोयाबीनच्या लागवडीसाठी साधारणतः मध्यम ते भारी प्रकारची गाळाची आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन आवश्यक असते. जमिनीचा सामू सर्वसाधारणपणे 6.5 ते 7.5च्या दरम्यान असणे आवश्यक असते. तसेच सोयाबीनची उत्तम वाढ होण्यासाठी ज्या जमिनीत आपण पीक घेणार आहोत त्या जमिनीचा रंग, त्या जमिनीचा पोत किंवा तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता, तसेच तिच्यामध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण आणि इतर अन्न घटकांचा साठा जो आहे तो समतल प्रमाणात असणे गरजेचे असते. उथळ, हलकी, मुरमाड, पाणी धरून न ठेवणारी जमीन जी आहे ती सोयाबीनच्या लागवडीस योग्य नसते. तसेच जास्त अम्लयुक्त, क्षारयुक्त तथा रेताड जमिनीमध्ये सोयाबीन पीक घेऊ नये. त्याचप्रमाणे जर आपण पूर्व मशागतीचा जर भाग बघायचा झाला तर सोयाबीनच्या लागवडीसाठी किंवा सोयाबीनची लागवड करण्यापूर्वी उन्हाळ्यामध्ये किंवा रबी पिकांची काढणी झाल्यानंतर साधारणतः एप्रिल ते मे महिन्यात जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. जर नांगरट दरवर्षी शक्य नसेल तर वर्षाआड नांगरट करावी आणि जमीन नांगरल्यामुळे जमिनीची उलटापालट चांगली होते आणि ती उन्हामुळे चांगली तापली जाते. त्यामध्ये असलेल्या पूर्वीच्या पिकांचे अवशेष किंवा कीटकांचे किंवा रोगांचे जे अवशेष असतात किंवा रोगांचे रोगकारक जे असतात ते जमीन तापल्यामुळे ते मरून जातात. तसेच जमिनीमध्ये जर नांगरट केल्यानंतर जमिनीमध्ये मोठे ढेकळ जर निघाले तर ते सर्वसाधारणतः कल्टिवेटर किंवा रोटावेटरच्या साहाय्याने बारीक करून घ्यावेत आणि पहिला पाऊस पडल्यानंतर पापसावरती कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. शेवटची पाळी देण्यापूर्वी जमिनीत हेक्टरी 5 ते 8 टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट मिसळावे आणि नंतर आपल्या जमिनीची चांगली मशागत करून त्या जमिनीमध्ये सोयाबीन पीक आपण पेरावे. अच्छा सर, सोयाबीनच्या लागवडीसाठी जमीन कुठल्या प्रकारची आवश्यक असते याविषयीची माहिती आपण दिलेली आहे. यानंतर आपण सोयाबीनच्या पेरणीसाठी सुधारित वाणांची निवड आणि महाराष्ट्रात लागवडीसाठी योग्य वाणांची माहिती द्यावी. हो, हा एक चांगला मुद्दा आहे जेणेकरून शेतकरी बांधवांना अलीकडील काळामध्ये विकसित करण्यात आलेल्या आणि लागवडीसाठी प्रसारित करणाऱ्या वाहनांविषयी मी थोडक्यात माहिती सांगणार आहे. जसे की तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. त्याचप्रमाणे जर पेरणीसाठी आपण चांगल्या प्रकारचे किंवा चांगल्या प्रतीचे बियाणे वापरले तर मिळणारे उत्पादन देखील चांगले मिळते. आपल्या राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी महाराष्ट्र राज्यातील जी जमीन आणि हवामान आहे यांना अनुकूल असणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांची राज्यात लागवड करण्यासाठी शिफारस केलेली आहे. शेतकरी बांधवांनी जास्त उत्पादनक्षम, किडी आणि रोगांना कमी बळी पडणारे वाण, त्याचप्रमाणे शेंगा फुटण्यास प्रतिबंधक असणाऱ्या सोयाबीनच्या वाणांची पेरणीसाठी निवड करणे हे गरजेचे असते. त्याचप्रमाणे मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आपण पेरणी अगोदर वाणांची निवड करून बियाण्याची उपलब्धता करून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे ऐन पेरणीच्या हंगामाच्या वेळी धावपळ होत नाही किंवा बियाण्याचा जो तुटवडा असतो तर त्या समस्येला आपल्याला सामोरं जावे लागत नाही. महाराष्ट्र राज्यातील कृषी विद्यापीठे आणि संशोधन संस्थांनी जे वाण प्रसारित केलेले आहेत त्याची थोडक्यात मी माहिती देतो. पुणे स्थित आगारकर संशोधन संस्था यांनी MSCS 1188, MSCS 1281, MSCS 1460, MSCS 1520 या वाणांची महाराष्ट्र राज्यासाठी निर्मिती केलेली असून त्यांची लागवडीसाठी शिफारस केलेली आहे. यापैकी वाणांची आपण लागवड करावी. त्याचप्रमाणे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी KDS 344, KDS 726, KDS 992 या वाणांची निर्मिती आणि प्रसार केलेला आहे. यापैकी देखील आपण वाणांची निवड करू शकता. त्याचप्रमाणे मराठवाडा कृषी विद्यापीठाने प्रसारित केलेले MAUS 162, MAUS 612 तसेच PDKV पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी प्रसारित केले PDKV आंबा, सुवर्ण सोया, त्याचप्रमाणे PDKV येलो गोल्ड इत्यादी शिफारस केलेल्या वाणांचे बियाणे आपण पेरणीसाठी निवडावे आणि अशाच
सुधारित केलेल्या वाणांची पेरणीसाठी या वाणांची आपण पेरणी आपल्या शेतात करावी. सर, नक्कीच आपण संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचं उदाहरण देऊन बियाणांची निवड किती महत्त्वाची असते हे सांगितलेलं आहे आणि शेतकरी बांधवांनी नक्कीच याचा उपयोग करून घ्यावा आणि आपण सांगितलेल्या वाणांची निवड करावी. सर, पेरणीपूर्वी सोयाबीनच्या बियाणांची उगवण शक्ती कशा प्रकारे तपासावी? आपण पाहतो की दरवर्षी आपण बाजारातून बियाणं घेऊन येतो किंवा शेजारच्या शेतकऱ्याकडून बियाणं आपण घेऊन येतो आणि ते शेतामध्ये पेरतो. परंतु बऱ्याच वेळेस अशी समस्या निर्माण होते की पाऊस योग्य प्रकारे पडलेला आहे, वापशावरती आपण पेरणी केलेली आहे, परंतु किंवा शेतामधून बियाणं उगवून आलेलंच नाही आहे. तर ज्याला आपण म्हणतो की उगवण क्षमतेचा समस्या निर्माण झालेली आहे. तर या समस्येला तोंड देण्यासाठी शेतकरी बांधवांनी बियाणं उपलब्ध केल्यानंतर जर आपण घरचे बियाणं पेरणीसाठी वापरणार असो किंवा शेजारच्या शेतकऱ्याकडून घेऊन घरचे बियाणं पेरणीसाठी वापरणार असो तर आपण बियाण्याची उगवण क्षमता ही नक्कीच करणं गरजेचे असते. तर बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती 70% किंवा 70%पेक्षा जास्त असणे हे आवश्यक असते. सोयाबीनच्या बियाण्याची उगवण क्षमता जी आहे ती साठवणूक आणि हाताळणीच्या वेळी जास्त झपाट्याने कमी होते. म्हणजे साठवणूक किंवा त्याच्यासाठी अवलंबलेली हाताळणीची पद्धत जी आहे त्यावरती बियाण्याची उगवण क्षमता ही अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी घरचे जर बियाणे आपण वापरणार असेल तर पेरणीच्या पूर्वी 1 आठवडाभर अगोदर अशा बियाण्याची उगवण क्षमता स्वतःच्या शेतावरती किंवा स्वतःच्या घरी तपासून पाहणे हे गरजेचे असते. आता ही उगवण क्षमता कशा प्रकारे तपासावी तर त्यासाठी आपण घरच्या बियाण्याच्या लॉटमधील काळी कचरा किंवा खडे किंवा इतर पिकाचे बियाणे मिश्रित असेल तर ते काढून बियाणं साफ करून घ्यावे. त्यानंतर एक घरीच उपलब्ध असणारे एक गोणपाट घ्यावं. ते गोणपाट पाण्याने पूर्णतः ओले करून घ्यावे, म्हणजे ते संपूर्ण त्याच्यामध्ये पाणी पूर्ण मुरून जाईल अशा प्रकारचे पूर्ण भिजलेले गोणपाट घ्यावे. नंतर बियाण्याच्या साठ्यांपैकी सर्वसाधारणतः 100 बिया घेऊन 10 बिया एका ओळीत अशाप्रमाणे 10 बियांच्या प्रत्येकी 10 ओळी लावून घ्याव्यात. त्यानंतर दुसरे एक गोणपाट घेऊन ते देखील ओले करावे आणि अगोदर अंथरलेल्या गोणपाटावरती बियांवरती हे गोणपाट अंथरून घ्यायचे. 4-5 दिवस आपण त्या ओलावा टिकून राहण्यासाठी त्या गोणपाटावरती हलके पाणी शिंपडायचे. एक 5 दिवसानंतर वरती जे नंतर टाकलेलं गोणपाट आहे ते आपण काढून घेऊन त्या ठेवलेल्या किंवा अंकुरणासाठी ठेवलेल्या बियांना किती अंकुर आलेले आहेत ते आपण मोजून पाहावेत. तर अंकुरणसाठी मोजायच्या ज्या बिया आहेत तर ज्या बियाण्यांना चांगला अंकुर आलेला असेल, ज्याची वाढ चांगली झालेली आहे, त्याच्या मुळांची देखील वाढ चांगली झालेली आहे, तर अशाच आपण अंकुरांचा समावेश उगवण क्षमतेमध्ये समाविष्ट करायचा आहे. ज्या अंकुरांची वाढ चांगली झालेली नसेल किंवा त्याचा अंकुर मुडपलेला असेल, मुळांची वाढ चांगली झालेली नसेल किंवा कुजलेले बिया असेल, अशा बियांचा आपण अंकुरण क्षमतेमध्ये अंतर्भाव करू नये. अच्छा. आता जर चांगल्या अंकुरण आलेल्या बियांची संख्या 70 किंवा 70पेक्षा जास्त असेल तर या आपल्या बियाणे लॉटची उगवण क्षमता चांगली आहे असं समजावे आणि आपण हा जो लॉट आहे तो पेरणीसाठी वापरायला काही हरकत नाही. अशा प्रकारे आपण बियाण्याची उगवण क्षमता आपल्या घरी तपासावी. अच्छा, खूप छान पद्धतीने सर आपण बियाणांची उगवण शक्ती कशी तपासावी याबाबत माहिती दिलेली आहे. खरं तर हाताळणी सुद्धा याला कारणीभूत ठरते हेही समजलं. यानंतर आमचा आपल्याला असा प्रश्न आहे की पेरणीसाठी चांगली उगवण क्षमता असलेली बियाणे हेक्टरी किती प्रमाणात वापरावं? हो, अशी 70% किंवा 70%पेक्षा जास्त उगवण क्षमता असलेले जे बियाणे आहे ते पेरणीसाठी वापरायचं आहे. आणि जर आपण फक्त निखळ सोयाबीन, ज्याला माढं पीक असे म्हणतो, किंवा फक्त सोयाबीनचं पीक जर घेणार असेल तर असं बियाणं एकरी 22 ते 25 किलो या प्रमाणात पेरणीसाठी वापरायचं आहे. आणि जर सरी वरंबा पद्धतीने टोकून पेरणी करायची असेल तर प्रति एकरी 12 ते 15 किलो बियाणे आपण पेरणीसाठी वापरणं हे क्रमप्राप्त ठरते, जेणेकरून शेतामध्ये आपल्या 4.5 लाख ते 4,70,000 प्रति हेक्टरी रोप संख्या राखली जाईल आणि त्यापासून आपल्याला अपेक्षित असलेलं चांगलं उत्पादन मिळू शकेल. अच्छा सर, पेरणीपूर्वी सोयाबीनच्या बियाण्यास कोणत्या प्रकारची बीज प्रक्रिया करावी? हो, बियाणं उपलब्धता झालेली आहे, उगवण क्षमता तपासलेली आहे, आपल्याला प्रति एकरी किंवा प्रति हेक्टरी बियाणे दर किती वापरायचा याची माहिती झालेली आहे. परंतु पेरणीपूर्वी बियाण्याला आपल्या बीज प्रक्रिया म्हणजे बीज संस्करण करणे हे गरजेचे असते. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण मिळवणे किंवा कीड आणि किडींचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच उगवण अधिक होण्यासाठी सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणे हे गरजेचे असते. सर्वसाधारणतः पाहायला जर गेलं तर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक खतांची आपल्याला सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणे हे गरजेचे असते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला बुरशीनाशकांमध्ये 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बेंडाझिम किंवा कार्बॉक्झिन अधिक थायरम म्हणजेच याचं मिश्रण येतं विटावॅक्स पॉवर या नावाने. यापैकी एकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्याला आपण बीज प्रक्रिया करायची आहे. थोड्या वेळ झाल्यानंतर बियाण्याला ट्रायकोडर्मा व्हिरिडीची 8 ते 10 ग्रॅमची प्रति किलो बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. त्यानंतर कीटकनाशकांमध्ये थायमेथोक्झाम 30 FS याची
10 मिलीची प्रति किलो बियाण्याला आपण बीज प्रक्रिया करायची. थोडा वेळ सावलीत ठेवल्यानंतर ह्या बियाण्याला आपण नंतर मागाशी सांगितलेल्या क्रमाप्रमाणे आपण चाललेलो बुरशीनाशक, त्याचप्रमाणे कीटकनाशक आणि जैविक खत. तर आता कीटकनाशकाच्या प्रक्रियेनंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया करायची. तर जैविक खतांमध्ये रायझोबियम, ब्रॅडीरायझोबियम जापोनिकम गटातील व स्फुरद विरघळवणारे जीवाणू खत यांची 250 ग्रॅमची प्रति 10 किलो बियाण्याला हलक्या हाताने चोळून बीज प्रक्रिया करायची. आता जर पावडर स्वरूपातील आपण रायझोबियम आणि PSB म्हणजे फॉस्फेट स्फुरद विरघळवणारे जीवाणू खत वापरणार असेल तर त्यासाठी 250 ग्रॅम जे स्फुरद विरघळवणारे किंवा रायझोबियम जीवाणू खत आहे ते 1 लिटर पाण्यात मिसळून त्याचं गाढ द्रावण तयार करायचे आणि 1 हेक्टरसाठी लागणारे 65 ते 70 किलो बियाण्याला हे हलक्या हाताने चोळून लावायचे. आणि जर आपण द्रव रूपातील रायझोबियम आणि PSB जर आपण बीज प्रक्रिया करणार असेल तर त्यासाठी 100 मिली प्रति 10 किलो बियाण्यासाठी आपण सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया करायची. आणि त्यानंतर थोडा वेळ हे हलक्या सावलीत किंवा हलक्या उन्हात आपण किंवा हवा शेतामध्ये वाहत असते तर हवेमध्ये किंवा हलक्या उन्हात आपण वाळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर सोयाबीनचे हे जे बियाणे आहे ते पेरणीसाठी वापरायचे. अच्छा सर, आपण सोयाबीनच्या बियाणांची उगवण शक्ती कशा प्रकारे तपासावी आणि बियाणांची निवड कोणती करावी, त्यानंतर बीज प्रक्रिया कशी करावी याविषयी सविस्तर माहिती दिली. पण हे सगळं केल्यानंतर आपल्याला ही पेरणी केव्हा करावी हे सुद्धा समजणं खूप गरजेचं आहे. तर याविषयी आपण काय सांगाल? खरं तर हा जो मुद्दा आहे तो बीज प्रक्रिया किंवा बियाणे प्रमाण ठरवण्याच्या अगोदर यायला पाहिजे. परंतु जर खरीप हंगामामध्ये पावसाला सुरुवात झाली म्हणजे मान्सूनचे आगमन झाल्यानंतर किमान एकूण 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली म्हणजे 2 ते 3 दिवसात 75 ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली किंवा जमिनीमध्ये या पावसामुळे 6 ते 7 इंचापर्यंत ओल गेली म्हणजे ज्याला आपण म्हणतो ओलावा गेला, तर 6 ते 7 इंचापर्यंत ओल पोहोचल्यानंतर 15 जून ते 15 जुलैपर्यंत वापशावरती पिकाची पेरणी करणे गरजेचे असते. अच्छा. हो. आणि जर पाऊस लांबला किंवा उशिरा आला तर सर्वसाधारणतः आपण 20 जुलैपर्यंत सोयाबीन पिकाची पेरणी करू शकतो. जर आपण 20 जुलैच्या नंतर पेरणी जर आपण केली तर सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येते. प्रयोगांती हे सिद्ध झालेले आहे. सर्वसाधारणतः 18 ते 22% सोयाबीनच्या उत्पादनामध्ये 20 जुलै नंतर पेरणी केल्यानंतर घट येते. अच्छा. त्यामुळे आपल्याला 20 जुलैच्या आतमध्ये सोयाबीनची पेरणी करून घेणे हे क्रमप्राप्त ठरते. अच्छा. तसेच पेरणी जी आहे ती पाभरीने 2 ओळींमध्ये 45 सेंटीमीटर व 2 झाडांमध्ये 5 ते 7 सेंटीमीटर अंतर राहील अशा प्रकारे करावी. बियाणे जे आहे ते 2.5 ते 3 सेंटीमीटर खोलीपर्यंतच पेरावे म्हणजे जास्त खोलवर बियाणे पेरू नये, अन्यथा बियाणे जे आहे ते त्याला अंकुरण होत नाही आणि ते जमिनीवरती उगून येत नाही. तसेच हेक्टरी झाडांची संख्या जी आहे ते 4.5 लाख ते 4,70,000 याप्रमाणे राहील अशा प्रकारेच बियाणे दर हे वापरणं गरजेचे असते. आणि जर आपण टोकन पद्धतीने पेरणी करणार असेल तर सरी वरंब्यावरती दोन्ही बाजूंना 10 सेंटीमीटर अंतरावरती सोयाबीनची टोकणी करणे हे गरजेचे असते. अच्छा सर, सोयाबीनच्या पेरणी आणि लागवडीच्या पद्धतींविषयी माहिती द्याल का? हो, जसं की आपण पाहिलं की अनुकूल पाऊस पडलेला आहे, जमिनीमध्ये ओल आहे, वापसेवरती आपल्याला पेरणी करायची, परंतु आता पेरणी कुठल्या पद्धतीने करू हा प्रश्न शेतकरी बांधवांच्या त्यांच्यासमोर नेहमी येत असतो. अशा वेळेस शेतकरी बांधव आम्हाला देखील फोन करतात. तर पेरणीच्या काही ज्या पद्धती आहेत त्यामध्ये पूर्वीची जी पद्धत आहे सपाट सारा किंवा वाफ्यांमध्ये पेरणी ही परंपरागत पद्धत आहे. यामध्ये शेतकरी बांधव सरळ वाफ्यांमध्ये किंवा सपाट साऱ्यांमध्ये पेरणी करत असत. त्यामध्ये अलीकडे सीड कम फर्टिलायझर ड्रिलचा वापर देखील वाढत आहे. पूर्वी शेतकरी बांधव ब्रॉडकास्टिंग म्हणजे हाताने बियाणं विस्कटून नंतर सारे किंवा वाफे बनवत असत. या पद्धतीमध्ये एक तोटा असा होता की हेक्टरी योग्य रोपसंख्या राखली जात नसे आणि बियाणे दर जो आहे तो जास्त प्रमाणात पडत जात असे किंवा पीक दाट होत असे किंवा विरळ होत असे, त्यामुळे अपेक्षित उत्पादन येत नसे. अच्छा. मग याच्यावरती मात करायची म्हणून संशोधन संस्था किंवा कृषी विद्यापीठे यांनी काही संशोधनांती पेरणीच्या पद्धती विकसित केलेल्या आहेत. तर त्यामध्ये जर पाहायचं जर झालं तर दुसरी आहे सरी वरंब्यावरती लागवड करणं आणि नंतरची एक जी आहे ती रुंद सरी वरंबा पद्धत, त्यामध्ये आपण BBF पद्धत असे म्हणतो. तर सरी वरंब्या पद्धतीमध्ये आपण पाहूया, सर्वसाधारणतः 2 किंवा 2.5 फुटाच्या सऱ्या किंवा वरंबे बनवले जातात आणि त्यानंतर मजुरांच्या सहाय्याने सऱ्यांच्या दोन्ही अंगाला साधारणतः 5 ते 10 सेंटीमीटर अंतर राहील अशा प्रकारे सोयाबीनची टोकणी केली जाते. या पद्धतीमध्ये सोयाबीनच्या पिकाला फायदा असा होतो की जर पावसाने जर ताण दिला किंवा दडी मारली तर सरी वरंब्यावरती सोयाबीनचे पीक घेतल्यामुळे तिथे अगोदर मुरवलेलं जे पाणी आहे किंवा तिथं जो असलेला जमिनीतला ओलावा आहे त्याचा उपयोग सोयाबीनचे पीक जे आहे ते स्वतःच्या वाढीसाठी करते. अच्छा. आणि रुंद सरी वरंबा पद्धतीमध्ये म्हणजे BBF पद्धतीमध्ये त्याच्याही पुढची ॲडव्हान्स पद्धत जी आहे ती BBF पद्धत आहे. ह्या पद्धतीमध्ये सर्वसाधारणतः BBF सरी यंत्राने 120 सेंटीमीटर रुंद असे वरंबे आणि 30 सेंटीमीटर रुंद सऱ्या पाडून रुंद वरंब्यावरती 3 ते 4 ओळी अशा प्रकारे सोयाबीनची पेरणी केली जाते. तसेच ह्या पद्धतीचा फायदा असा होतो
की अगोदर पडलेल्या पावसाचे जे पाणी आहे ते जमिनीमध्ये मुरते. म्हणजे ज्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्या ठिकाणीच ते पाणी जमिनीत मुरते आणि ज्यावेळेस पाऊस ताण देतो किंवा दडी मारतो अशा वेळी हे जे पाणी आहे किंवा हा जो ओलावा आहे तो सोयाबीनच्या पिकाच्या वाढीसाठी उपयोगी पडतो. किंवा या उलट असं कधी कधी होतं की खूप पाऊस पडतो. खूप पाऊस पडल्यामुळे सोयाबीनचे पीक जे आहे ते सोयाबीनच्या शेतात तुडुंबपणे पाणी भरलं जातं आणि 4-4 दिवस सोयाबीनच्या शेतातला पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे सोयाबीनचे पीक जे आहे ते हातचे जाण्याची भीती निर्माण होतं. तर ह्या BBF पद्धतीमध्ये सऱ्या ज्या असतात, सऱ्यांमधून जास्तीचे जे पाणी आहे ते शेतामधून बाहेर निघून जाते आणि ज्या शेताच्या उताराच्या दिशेने शेतामधून पाणी काढून देण्याची सोय केली जाते. त्यामुळे सोयाबीनचे पीक जे आहे ते अशा प्रकारे पाण्यात बुडून त्याचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते. त्याचप्रमाणे आंतरमशागतीची कामे जी आहेत ती करणे देखील सुकर होते. अच्छा. अशा प्रकारे सोयाबीनची जी लागवड आहे तर त्यासाठीच्या अलीकडच्या पद्धती ज्या आहेत सरीवरंबावरती लागवड किंवा रुंद सरीवरंब्यावरती लागवड या पद्धतींचा अवलंब करणे हे क्रमप्राप्त ठरते. सर, आपण सोयाबीन पेरणीच्या लागवडीच्या पद्धतींविषयी माहिती दिलेली आहे. हो. यानंतर या पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करावं? कारण उत्पादन वाढण्यासाठी शेतकरी खत देतात, हो. तर त्याची मात्रा किती असावी याबद्दल माहिती असणं खूप गरजेचं हो. आहे. तर याबद्दल थोडक्यात आपण काय माहिती द्याल? कोणत्याही पिकासाठी जसं अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं असतं तसंच सोयाबीन ह्या पिकासाठी अन्नद्रव्यांचं काटेकोरपणे आणि सुयोग्य व्यवस्थापन करणं हे देखील महत्त्वाचं असतं. सोयाबीनच्या पिकाला पेरणीच्या वेळी प्रति हेक्टरी 30 किलो नत्र, 60 ते 80 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश, त्याचप्रमाणे 30 किलो गंधक ही अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन संशोधन परियोजनेची शिफारस केलेली मात्रा किंवा प्रति हेक्टरी 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद, 45 किलो पालाश आणि 30 किलो गंधक यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारस केलेली मात्रा ही आवश्यक असते. ही जी शिफारस केलेली मात्रा आहे ती DAP, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट व म्युरेट ऑफ पोटॅश यांच्याद्वारे योग्य प्रमाणात द्यावी किंवा बाजारामध्ये उपलब्ध असलेले संयुक्त खते आहेत किंवा मिश्र खते आहेत यांच्याद्वारे योग्य प्रमाणात मात्रा जी आहे ती तिचं परिगणन करून हा जो शिफारस केलेला जी मात्रा आहे ती आपण शेतकरी बांधवांनी देणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे सोयाबीनच्या पिकाला हेक्टरी 25 किलो झिंक सल्फेट, 10 किलो बोरॅक्स हे जे आहे ते पेरणीच्या वेळी देणे गरजेचे असते. पेरणीच्या वेळी शेतकरी बांधवांनी एक काळजी घेणे गरजेचे असते की खते जी आहेत ती बियाण्याच्या खाली पडतील, म्हणजे बियाण्याचा आणि खतांचा प्रत्यक्ष जो संपर्क आहे तो येऊ नये अशा प्रकारे आपण खतांची आणि बियाण्याची पेरणी करायची आहे. तर जसं की सोयाबीनच्या पिकाला जे मुख्य अन्नद्रव्य आहेत त्याप्रमाणे त्याच्यासाठी त्याला दुय्यम अन्नद्रव्य ज्याला आपण सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो त्यांची देखील आवश्यकता असते. ही अन्नद्रव्ये वाढीसाठी, फुलधारणा होण्यासाठी किंवा शेंगामध्ये दाणे भरण्यासाठी आवश्यक असतात. तर पीक जे आहे ते पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये असताना काही बाजारामध्ये विद्राव्य खते उपलब्ध आहेत तर ती पानावरती फवारून पिकास देणे हे गरजेचे असते. त्यासाठी बाजारात 19-19, 052-34 अशा प्रकारची विद्राव्य खते उपलब्ध आहेत. ती योग्य वेळी शिफारस केलेली मात्रा शेतकरी बांधवांनी सोयाबीनच्या पिकाला देणे हे गरजेचे असते. अच्छा. सर, पीक शेतात उभं असताना चालू हंगामात पावसानं जर ताण दिला तर या पिकासाठी पाण्याचं व्यवस्थापन कसं करावं आणि केव्हा करावं? हो, जसं की आपण पाहिलं की सोयाबीनची पेरणी ही पाऊस पडून गेल्यानंतर वापसेवर करावी. जर पेरणी केल्यानंतर लगेच मुसळधार जर पाऊस पडला तर जमीन जी आहे ती मुसळधार जोराच्या पावसामुळे थोपटली जाते आणि सोयाबीनची उगवण क्षमता जी आहे ती मार खाते. म्हणजे सोयाबीनच्या बियाण्याला अंकुर येऊन तो जमिनीवरती अंकुर येऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही नेहमी सांगतो की वापशावर पेरणी करणे हे गरजेचे असते. आता सोयाबीनची उगवण झालेली आहे परंतु खरीप हंगामामध्ये आपण पाहतो की 15-20 दिवस पाऊस जो आहे तो लांबतो किंवा पावसाचा ताण बसतो. त्यावेळेस विहिरीमध्ये पाणी देखील खूप शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये जर अगोदर पाऊस चांगला पडलेला असेल तर पाणी असते, परंतु जर पाणी नसेल तर पाण्याचा ताण जो आहे तो सोयाबीनच्या पिकाला बसतो. तर सोयाबीनच्या पिकाला सर्वसाधारणतः 10 ते 15 दिवसांच्या अंतराने रोप अवस्थेच्या दरम्यान, म्हणजे सोयाबीनचे पीक जेव्हा 15 ते 20 दिवसाचे असते किंवा फुले लागण्याची जी अवस्था असते 35 ते 40 दिवसांची अवस्था आणि शेंगामध्ये दाणे भरण्याची जी अवस्था असते ती 55 ते 60 दिवसांची अवस्था, ह्या अवस्थांच्या दरम्यान पाण्याची फार अवस्था असते. म्हणजे या 3 अवस्थांना सोयाबीनच्या पाण्यास संवेदनशील असणाऱ्या अवस्था असे म्हणतात. जर पाऊस लांबला तर या 3 अवस्थांच्या दरम्यान शेतकरी बांधवांनी पिकाला संरक्षित पाणी देण्याची ही गरज असते. तर ह्या ज्या अवस्था आहेत याच्या दरम्यान जर पाण्याची कमतरता जर पडली तर उत्पादनामध्ये मोठी घट येते. आम्ही काही शेतकरी बांधवांच्या शेतावरती मागील वर्षी पाहिलेलं आहे की या मुख्य अवस्थांच्या दरम्यान सोयाबीनच्या पिकाला पाणी कमी पडल्यामुळे म्हणजे 60% ते 70% उत्पादन कमी आल्याचे मागच्या वर्षी निदर्शनास आलेले आहे. अच्छा. यामुळे आपण पाण्याचे जे योग्य व्यवस्थापन आहे ते सोयाबीनच्या पिकाला या नाजूक अवस्थांच्या दरम्यान करणे गरजेचे आहे. सर, आता प्रत्येक घटक पिकाच्या उत्पादन वाढीसाठी जसा महत्वाचा आहे हो, तितकंच तण नियंत्रण करणं सुद्धा महत्वाचं आहे. हो. तर सोयाबीन पिकातील तण नियंत्रणाविषयी आपण काय सांगाल? हो,
जसं की बाकीचे जे घटक महत्त्वाचे आहेत त्याचप्रमाणे तण नियंत्रण हा देखील सोयाबीनच्या बाबतीत महत्त्वाचा घटक आहे. सोयाबीन हे मगाशी सांगितल्याप्रमाणे खरीप हंगामातील पावसाळी पीक आहे. त्यामुळे शेतामध्ये पीक उभे असताना सोयाबीनच्या झाडांच्या बरोबरच अनावश्यक असणारी जे इतर तणे येतात किंवा इतर पिकांची रोपं वाढून येतात. मागील हंगामातल्या पिकाची पडलेली बियाणं सुद्धा उगून येतं, त्यांना देखील आपण तण असेच म्हणतो. तर यांची झपाट्याने सोयाबीनच्या पिकाबरोबर ती वाढ होत असते. आता ही वाढ होत असताना ही जी तणे आहेत ती सोयाबीनच्या पिकाबरोबर अन्नद्रव्ये, पाणी तसेच वाढीसाठी आवश्यक जागा, सूर्यप्रकाश यांच्यासाठी स्पर्धा करत असतात. त्याचा परिणाम जो आहे तो सोयाबीनचे उत्पादन कमी येण्यात होतो. त्यामुळे सोयाबीनच्या पिकामध्ये किडी आणि रोगांचे देखील प्रमाण वाढते. तसेच या किडी आणि रोगांच्या नियंत्रणावरील खर्च वाढतो. तसेच मशागतीच्या कामांमध्ये देखील तणांमुळे अडथळा निर्माण होतो. सोयाबीनची पेरणी करून यशस्वी उगवण झाल्यानंतर सुरुवातीच्या 20 ते 45 दिवसांच्या कालावधीमध्ये तणांचे योग्य नियंत्रण करणे हे महत्त्वाचे असते. तर त्यासाठी काही पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपण जर पहिली बघितली तर खुरपणी करणे किंवा कोळपणी करणे. सर्वसाधारणतः सोयाबीनचे पीक 25 ते 30 दिवसांचे असताना एक खुरपणी करावी आणि जर तणांचा प्रादुर्भाव जर जास्तच असेल तर 40 ते 45 दिवसांनी खुरपणी करावी. आणि दुसरी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये रासायनिक तणनाशक वापरून. आता जर रासायनिक तणनाशकांचा जर वापर आपण केला तर पुढे खुरपणीचा खर्च देखील कमी येतो. पडणाऱ्या पावसामुळे किंवा मजुरांच्या अभावी खुरपणी करणे किंवा कोळपणी करणे जे आहे ते शक्य होत नाही. अशा परिस्थितीत वेगवेगळी तणनाशके वापरून तणांचा जो बंदोबस्त आहे किंवा तणांचे नियंत्रण हे करता येते. पेरणीपूर्वी वापरायची तणनाशके किंवा पेरणीनंतर बी उगवण्यापूर्वी किंवा तण उगवण्यापूर्वी वापरायची तणनाशके तसेच तण उगवल्यानंतर वापरायची तणनाशके ही वेगवेगळी असतात. म्हणून तणनाशक वापरायचे जे नियोजन आहे ते पेरणीपूर्वी करणे हे गरजेचे असते. आता आपण तणनाशकांचे प्रकार बघूया की जे आपण शेतकरी बांधवांनी पेरणीपूर्वी किंवा बी उगवण्यापूर्वी कशा प्रकारचं तणनाशक वापरलं पाहिजे. तर बी उगवण्यापूर्वी वापरायचे तणनाशक म्हणजे सोयाबीन पेरल्यापासून सोयाबीनची उगवण होण्या अगोदर वापरायचे, म्हणजे पेरणीनंतर लगेच, परंतु 48 तासांच्या आत आपण हे सुद्धा तणनाशक वापरायचे असतात. त्यामध्ये पेंडीमिथॅलिन 30 EC ज्याचं व्यापारी नाव आहे स्टॉम, याची मात्रा 3.3 लिटर किंवा डिक्लोसुलाम 84% WG याचं व्यापारी नाव आहे स्ट्रॉंग आर्म, याची प्रति हेक्टरी मात्रा 32 ग्रॅम. या दोन्ही तणनाशकांपैकी एका तणनाशकाची मात्रा 1 हेक्टरसाठी जी लागणारी मात्रा आहे ती 500 ते 700 लिटर प्रति हेक्टरसाठी पाण्यामध्ये मिसळून जमिनीवरती 48 तासांच्या आतमध्ये फवारायची, म्हणजे सोयाबीन पेरल्यानंतर परंतु 48 तासांच्या आतमध्ये. आणि नंतरचा जो तणनाशकाचा प्रकार आहे तो म्हणजे बी उगवल्यानंतर, म्हणजे सोयाबीनचे पीक शेतात उभं राहिले आणि सोयाबीनच्या शेतात तणांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतोय त्यावेळी वापरायचे तणनाशक. याच्यामध्ये इमेजाथॅपिर 10% SL ज्याचं व्यापारी नाव आहे परसूट, याची प्रति हेक्टरी 1 लिटरची मात्रा, किंवा हे जर उपलब्ध होत नसेल तर क्विझॉलॉफ इथिल 5% EC ज्याचं व्यापारी नाव आहे टर्गासोपर, याची 1 लिटरची प्रति हेक्टरची मात्रा ही 500 ते 700 लिटर प्रति हेक्टर पाण्यामध्ये मिसळून पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी, म्हणजे ज्यावेळेस सोयाबीनचे पीक जे आहे ते 20 ते 25 दिवसांचे असेल त्यावेळेस तणांना किंवा शेतामध्ये तण दिसून आले तर तणांना 2 ते 4 पाने असताना तणांवरती हुड लावलेल्या स्प्रे पंपाच्या साहाय्याने आपण फवारणी तणांवरती करायची आहे. अशा प्रकारे तणनाशकांचं नियोजन किंवा तण व्यवस्थापन सोयाबीनच्या पिकामध्ये करता येऊ शकते. अच्छा सर, आपण खूप छान पद्धतीनं पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीनं तण नियंत्रण कसं करावं याविषयीची सविस्तर माहिती दिलेली आहे. यानंतर सर, सोयाबीन इतर पिकासोबत आंतरपीक म्हणून घ्यायचं असेल तर कोणत्या पिकांसोबत घ्यावं? कारण बरेच जण आंतरपीक घेतात, 2 उत्पादनं निघतात, पिकाची आणि आंतरपिकाची जी जोड आहे तर ती योग्य असेल तर योग्य पद्धतीनं उत्पादन मिळू शकेल. येस, हा एक विषय जो आहे तो खूप चांगला विषय आहे. सोयाबीन जे पीक आहे ते इतर पिकांबरोबर आंतरपीक म्हणून घेण्यास खूप चांगल्या प्रकारचे पीक आहे. सोयाबीन पीक इतर पिकांबरोबर जर आंतरपीक म्हणून घेतले तर शेतकरी बांधवांना आर्थिक फायदा होतो. कारण 2 पिकं वेगवेगळ्या कालावधीची किंवा वेगवेगळं त्यांचं स्ट्रक्चर, म्हणजे ज्याला आपण त्यांचं भौतिक रचना जी म्हणतो ती वेगवेगळ्या प्रकारची असते. त्यामुळे दोन्ही पिकांना परस्पर पूरक अशी ती दोन्ही पिकं एकमेकांना सहाय्यभूत ठरतात. तसेच शेतकरी बांधवांना यापासून चांगला फायदा देखील मिळतो. सोयाबीन हे पीक कमी कालावधीमध्ये येणारे आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हेक्टरी 70 ते 80 किलोग्रॅम नत्र जमिनीमध्ये तेच फिक्स करते, म्हणजे जमिनीमध्ये ते स्थिरीकरण करते. सोयाबीनच्या पिकांनी जमिनीमध्ये स्थिर केलेले जे हे नत्र आहे इतर आंतरपीक घेतलेल्या इतर मुख्य पिकाबरोबर ती घेतलेले असल्यामुळे हे जे नत्र आहे ते त्या पिकाला, म्हणजे या दोन्ही पिकांचा, सोयाबीन हे कमी कालावधीचे पीक असून दुसरे आंतरपीक त्याच्यासोबत जे घेतलेले आहे तर ते जास्त कालावधीचे असते. जसं की तूर आहे, ऊस आहे, तर ह्या पिकांना त्या जमिनीमध्ये स्थिर केलेल्या नत्राचा फायदा होतो. अच्छा, त्याचप्रमाणे एखादं पीक नैसर्गिक आपत्तीमुळे हातचे जाऊ शकते. कधी कधी काय होतं, सोयाबीनचं पीक काढणीला तयार झालेलं आहे, भरपूर पाऊस आलेला आहे, शेतकरी बांधव शेतात जाऊ शकलेले नाहीत आणि पूर्ण शेतामध्ये पाणी भरलेलं असतं.
काढणीच्या वेळेस अडचणी येतात हम्म. आणि त्या शेतामध्ये अक्षरशः दाण्यांना म्हणजे कोंब आलेले दिसतात, म्हणजे अंकुर येतात. अंकुर येतात म्हणजे पुन्हा. त्यापासून जरी आपण सोयाबीन पीक आपण काढलं आणि मळणी केली तरी त्यापासून चांगल्या प्रकारचे धान्य मिळू शकत नाही. हम्म. म्हणजे त्यावेळेस पीक हातचे जातं. बरोबर. तर अशा वेळी आंतरपीक पद्धतीचा फायदा हा होतो, म्हणजे जे मुख्य पीक आहे त्यापासून तरी उत्पादन आपल्याला मिळू शकते. म्हणजे याला आपण कंटिंजंट प्लॅनिंग असं अशा प्रकारचं आपण पीक म्हणू शकतो. अच्छा. संशोधनाद्वारे काही ज्या पद्धती आढळून आलेल्या आहेत आंतरपिकाच्या सोयाबीनसोबत, त्यापैकी सोयाबीन तूर वेगवेगळ्या ओळींचे प्रमाण आहे. त्याच्यामध्ये 4:2 आहे, 3:1 किंवा 5:1. नंतर सोयाबीन कापूस, सोयाबीन ऊस, सोयाबीन ज्वारी, ज्वारीमध्ये खरीप ज्वारी, तसेच सोयाबीन बाजरी, सोयाबीन भुईमूग अशा आंतरपीक पद्धती सोयाबीनच्या आपल्याला अलीकडील काळामध्ये विकसित झालेल्या आहेत. यांचा शेतकरी बांधव अवलंब करून आपल्याला दोन्ही पिकांचं उत्पादन आपल्या शेतामध्ये घेऊ शकतात. अच्छा. सर, आता आपण ज्या पद्धती सांगितलेल्या आहेत, पेरणीपूर्वी मशागत किंवा बियाणांची उगवण क्षमता कशी हो. वाढवावी हो. आणि खत व्यवस्थापन कसं करावं, पाणी व्यवस्थापन कसं हो. करावं, या सगळ्या पद्धतीचा जर अवलंब केला तर सोयाबीन पिकाची लागवड आणि योग्य पद्धतीनं केलेलं व्यवस्थापन तर हेक्टरी किती उत्पादन शेतकऱ्यांना मिळू हो. शकेल? मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की जर आपण सोयाबीन पिकासाठी जास्त उत्पादनक्षम वाणांची निवड केली, त्याची उगवण क्षमता तपासली, त्याचप्रमाणे सोयाबीनच्या पिकाला संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन केले आणि सोयाबीनच्या बियाणा पेरलीपूर्वी जर आपण बीज प्रक्रिया केली तर शेतकरी बांधवांना मी निश्चित सांगू शकेल की आपण जर उपलब्ध उत्पादन साधनांचा वापर करून आणि उत्पादन घटकांचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करून जर आपण आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली किंवा सोयाबीनचे पीक घेतलं तर आपणाला हेक्टरी सर्वसाधारणतः 32 ते 35 क्विंटल सोयाबीनचे उत्पादन मिळू शकते आणि आपली यापासून आर्थिक भराभराट चांगल्या प्रकारे होऊ शकते अशी मला आशा वाटते. अच्छा. सर, खूप छान पद्धतीनं आपण सोयाबीनचं व्यवस्थापन, सोयाबीन पिकांचं आर्थिक महत्त्व आणि उपयोगिता सांगितलेली आहे. तसंच आपण सांगितलेल्या सर्व पद्धती शेतकऱ्यांनी जर अवलंबल्या तर त्यांचं आर्थिक उत्पादन वाढवण्यास नक्कीच मदत होईल अशी आशा आहे. आपण दिलेल्या माहितीबद्दल आणि आपण दिलेल्या या अमूल्य वेळेबद्दल मी खास करून आपले आघारकर संशोधन संस्था पुणे यांचे वसुंधरा वाहिनीच्या वतीनं विशेष आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.